हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये अध्याय क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 55. येणे यमनियमांचे तळवटे, रिगे आसनाची पाऊल वाटे, येई प्राणायामाचे आडकंठे, वर होता गा. त्या ओवीवर आपण थोडं चिंतन केलं आणि प्राणायामाची साधना त्यावर आपण चिंतन करून ध्यान केलं आणि सत्र त्या ठिकाणी संपन्न केलं. आता हे 94 सत्र आणि ओवी क्रमांक 56 माऊली काय म्हणतात ते आपण पाहूया. मग प्रत्याहाराचा आधाडा, जो बुद्धीची याही पाया निसरडा, जेत हटिये सांडती होडा, कडे लग. ओवी क्रमांक 56 अध्याय क्रमांक 6 माऊली म्हणतात, नंतर प्रत्याहार रूपी म्हणजे मनाने व इंद्रियाने विषयापासून दूर राहणे. तुटलेला कडा लागतो, त्या निसरड्या कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत. म्हणजे विषयापासून दूर राहणे, मनाचा निरोध व इंद्रिय निग्रहण करणे खरोखर गरजेचे आहे का, असा संभ्रम बुद्धी दाखविते. प्रत्याहार रूपी तुटलेला कडा चढून जाण्याची प्रतिज्ञा करणारे हठयोगी सुद्धा कडे लोट होईल या भीतीने प्रतिज्ञा सोडून देतात. सारांश, प्रत्याहार हे अष्टांग योगाचे अंग साधने अवघड आहे. पण प्रत्याहार कसा साधायचा म्हणजे अवघड आहे सांगितलं, पण कसा साधायचा ते आता सांगतात. प्रत्याहाराची साधना सांगणारी ओवी. तरी अभ्यासाचे बळे, प्रत्याहारी निराळे, नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. जुन्या काळी पर्वतारोहणासाठी किंवा पर्वतावरील शत्रूच्या किल्ल्यात आडमार्गाने प्रवेश करण्यासाठी जसा कडा चढून जाण्यासाठी घोरपडीची पालीच्या जातीची 2-3 फूट लांबीच्या एका प्राण्याची मदत घेत तिच्या कमरेला दोर बांधून तिला उंच कड्यावर फेकल्यावर ती कड्यास तिच्या नखाने घट्ट धरून ठेवते व पकड इतकी मजबूत असे की माणूस लोंबकळला तरी ती स्वतःच्या मृत्यूभयाने कडा सोडित नाही. मन सतत कुठल्या तरी विचारांच्या म्हणजे आलंबनाच्या आधाराने राहत असते. प्रत्याहार म्हणजे अशा मनाला विषयापासून दूर ठेवणे, आधाररहित ठेवणे. माऊली म्हणतात, परंतु चढण्यास आधार नसणाऱ्या म्हणजे आलंबन नसणाऱ्या अशा प्रत्याहाराच्या अवघड कड्यावर ध्यानाभ्यासाद्वारे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याचा, अभ्यासाच्या बळाने आत्मानात्म विवेकापासून निर्माण झालेल्या वैराग्याची नखे असलेली घोरपड चिकटेल व अभ्यासाच्या बळाने हळूहळू तो प्रत्याहाराचा उभा कडा चढून जाता येईल. अगोदर अवघडपणा सांगितला आणि त्यानंतर माऊलींनी वरती चढण्याकरता काय करावं लागेल याचं मार्गदर्शन केलेलं आहे. पुढच्या ओवीमध्ये ध्यान सांगितलं आहे. ऐसा पवनाचे निपाठारे, एता धारणेचे पैसारे, क्रमी ध्यानाचे चवरे, सापडे तव. प्रत्याहाराच्या म्हणजे मनाने व इंद्रियाने विषयापासून दूर राहण्याच्या अर्थात वैराग्य जोपासण्याच्या
साधनेमुळे काम क्रोध नष्टप्राय होतात. अध्याय क्रमांक 3 यापूर्वी होऊन गेलाय आणि त्यामधली ओवी क्रमांक 268 या ठिकाणी आपण त्याचं चिंतन थोडंसं करूया. माऊली म्हणतात, यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, एथोनी प्रवृत्ती कर्मा तेविये, आधी निर्दाळुनी घाली तिये सर्वथैव. अध्याय क्रमांक 3 ओवी 268. या कामनेचे व क्रोधाचे आश्रयस्थान इंद्रिये आहेत, कारण इंद्रियापासून उगम पावणारी प्रवृत्तीच कर्माला प्रसवते, कर्माची निर्मिती करते. म्हणून तू अगोदर सर्व प्रकारांनी ती इंद्रियेच निर्दळून म्हणजे जिंकून टाक. कटाक्षाने इंद्रिय निग्रह कर. इंद्रियांना विषयाचा आस्वाद घेण्याची सवय झाली आहे. एक आस्वाद संपला की दुसऱ्या आस्वादाची इच्छा, आणि त्या इच्छेत विघ्न किंवा आक्षेप आला की क्रोध. हे जे चक्र आहे ते थांबावयाचे आहे. त्यासाठी इंद्रियांना विषयापासून दूर ठेवावयाचे आहे, ज्याला प्रत्याहार ही संज्ञा पातंजल योगात अष्टांग योगात दिली आहे. अष्टांगापैकी प्रत्याहार हे 5वे अंग आहे आणि प्रत्याहाराची साधना आता आपल्याला माऊली सांगतात त्या पद्धतीने करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील आध्यात्मिक प्रगती सुलभ होते. तसेच प्रत्याहाराचा अवघड कडा वरील अभ्यासाच्या मदतीने सर करेपर्यंत यम नियम आसन प्राणायाम या आधीपासून करीत असलेल्या अंगांचा अभ्यासही बराच झालेला असतो व त्यामुळे अंतिम शिखर गाठणे आता शक्य होते. हा भाव. कडा चढल्यानंतर कमी त्रासाची चढण या रूपकाद्वारे माऊली पुढे सांगतात. तत्पूर्वी प्राणायामामुळे ध्यानाभ्यास सोपा होतो, यावर थोडंसं स्पष्टीकरण आहे. या ठिकाणी आपण त्याचा आस्वाद घेऊ. आता प्राणायामाच्या पाठीवर बसून म्हणजे पाठबळाने धारणेच्या पसरट, माऊलींच्या ओवी क्रमांक 58चा बरं का, हा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. ऐसा पवनाचेनी पाठारे हा विषय आहे. एता धारणेचेनी पैसारे, क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. अर्थ, आता प्राणायामाच्या पाठीवर बसून म्हणजे पाठबळाने धारणेच्या पसरट म्हणजे सोप्या मार्गाने ध्यानरूपी शिखर स्वाधीन होईपर्यंत मार्गक्रमण तो साधक करतो. पातंजल योगसूत्रे परिशिष्ट क्रमांक 8 या ग्रंथाच्या शेवटी दिलेलं आहे आणि त्यातलं सूत्र क्रमांक 52 आणि 53 काय म्हणतं तर ते आता आपण समजून घेऊया. काय म्हणतात 52-53? प्राणायामाचे फायदे म्हणजे फल सांगितलेले आहेत. सूत्र क्रमांक 52. ततः क्षीयते प्रकाशावरणम. सूत्र क्रमांक 52. अर्थ, प्राणायामामुळे चित्तातील प्रकाशरूप म्हणजे ज्ञानरूप, ज्ञान अनुभवास आणून देणाऱ्या अर्थात अनुभवाप्रत नेणाऱ्या सत्वगुणावर आवरण घालणाऱ्या रजस्तमो दोषांचा क्षय होतो. ततः क्षीयते प्रकाशावरणम. स्वसंवेद्य व ज्ञानमात्र प्रकाशरूप गुणातीत आत्म्यावरील त्रिगुणात्मक आवरण प्राणायामामुळे क्षीण होऊन जाऊन संपते, असा सरळ अर्थ घ्यावा. यानंतर सूत्र क्रमांक 53 काय म्हणतात पातंजल योगसूत्रामध्ये? धारणासूच योग्यता मनसहा. आणि पुढील योगांग जी धारणा, तिचा अभ्यास करण्याची योग्यता मनाच्या ठिकाणी प्राप्त होते. माऊलींनी प्राणायाम करण्याचे हेच फल, हेच महत्त्व सांगितलेलं आहे.
आपण ज्या ओवीचा म्हणजे 98व्या ओवीचा विचार करतोय 6व्या अध्यायातील, त्यामध्ये हे सांगितलंय. त्यामुळे दररोज ध्यानाभ्यास करताना ध्यान लागण्यासाठी दररोज जी काही सूचना दिलेल्या आहेत माऊलींनी त्याप्रमाणे हा प्राणायाम ध्यानाभ्यास करावा. कारण माऊलींनी सांगितलेलं आहे आणि खात्री दिलेली आहे की यांनी आपल्याला आत्मानुभूती प्राप्त होणार आहे म्हणून. कारण प्राणायामामुळे आत्म्यावरील त्रिगुणात्मक आवरण क्षीण होते. आता आपण पतंजली योगसूत्रात पाहिलं. रजोमल वृत्तीप्रवाह वाढवत असतो व तमोमल प्रमादाद्वारे आध्यात्मिक साधना करण्यापासून परावृत्त करीत असतो. हे दोन्ही मल क्षीण झाल्यामुळे ध्यानाआड येणारे विक्षेप कमी होतात. अशा रीतीने आता कमी कष्टाचा असलेला अभ्यास तो पुढे सुरू ठेवतो. प्राणायामामुळे धारणा, ध्यान, समाधी ही अंगे सोपी होतात. पातंजल योगाच्या तुलनेत माऊलींनी ही 3 अंगे अर्थात ध्यानाभ्यासच अजूनच खूप सोपा केला आहे. पुढच्या ओवीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात. माऊली म्हणतात, मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव, जेत साध्य साधना खेव समरसे होय. मग या ठिकाणी धारणा मार्गाची धाव म्हणजे चाल संपते, धारणेचा अभ्यास पूर्ण होतो. प्रवृत्तीची हाव म्हणजे हावरटपणा, इच्छा संपते. प्राणायाम व ध्यानाभ्यासाच्या परिपक्वावस्थेत वाचन, श्रवण करणे, आसन प्राणायाम करणे, आत्मसाक्षात्कारासाठी साधना करणे असे काहीतरी अव्याहतपणे अभ्यास म्हणून जे करणे सुरू असते, ही जी प्रवृत्तीची हाव असते तीही संपते. अर्थात शांतीचा अनुभव व त्या शांततेत आत्मानुभूतीची वाट पाहणे सुरू होते. प्रवृत्ती संपलेली असल्यामुळे मनाची घालमेल संपलेली असते. अमर्याद शांती अनुभवास येत असते. अभ्यासाद्वारे तमोगुण व प्रवृत्ती संपल्यामुळे रजोगुण संपलेला असतो. शांतपणे वाट पाहणे म्हणजे सत्वगुणाकडे साक्षीभावाने पाहणे सुरू असते. हा प्रशांततेचा अनुभव हे साध्यच आहे व या अनुभवात राहणे ही पुढील साधना होय. अशा रीतीने साध्य व साधन समरस होतात. साध्य व साधन यांचे ऐक्यरूपाने आलिंगन होते आणि प्रशांतीचा अनुभव माऊलींनी आपल्याला याच अध्यायात पुढे ओवी क्रमांक 317 मध्ये सांगितलेला आहे. आपल्याला या ठिकाणी तो थोडा जो काही आवश्यक भाग आहे त्याचा आपण विचार करू. माऊलींची ओवी अशी आहे, जै कहीं दैवे अनुभविले फावे, तै आपणची हे ठाकावे वो निया. 317 अध्याय क्रमांक 6. जेव्हा भगवंताच्या कृपेने म्हणजे दैवयोगाने हा म्हणजे महाशून्याचा डोहाचा अनुभव जागृतावस्थेमध्ये येईल तेव्हाच तो अनुभव होऊन स्थिर व्हावे. माऊलींनी ओवी क्रमांक 315 मध्ये हा शब्द वापरलेला आहे, महाशून्य. 315 मध्ये पहिलाच चरण आहे, आता महाशून्याची हा डोही, जेथ गगनासीची थांबो नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा इया. आणि म्हणून माऊली म्हणतात की भगवंताच्या कृपेने जेव्हा हा महाशून्याच्या डोहाचा अनुभव जागृतावस्थेत येईल तेव्हा आपणच तो अनुभव होऊन स्थिर व्हावे. आत्मानुभूतीपूर्वी काही काळासाठी अमर्याद शांतीचा अनुभव येतो. त्यावेळी येत असलेल्या या अनुभवाचे स्वरूप असते विश्रांती आला आणि पहिलं तीर नसलेली अमर्याद अथांग शांती. म्हणूनच या शांतीत भगवंतांनी प्रशांत मनसम प्रशांती असे म्हटले आहे. त्या शांतीच्या काळात भगवंत कृपेची वाट पाहणे, स्वस्वरूपानुभूतीसाठी तगमग न करता वाट पाहणे आवश्यक असते. किती काळासाठी वाट पाहायची ते अनिश्चित असते. ही अनिश्चितता दैवयोगाने या शब्दाद्वारे माऊलींनी सांगितलेली आहे. जै कहीं दैवे अनुभवले फावे,
तै आपणची हे ठाकावे होवनिया. श्रद्धा आणि सबुरीपैकी सबुरी हा श्री साईबाबांचा जो संदेश आहे तो या संदर्भात आहे. आणि यानंतर आपल्याला ओवी क्रमांक 60 आपल्याला बघायची आहे. माऊली म्हणतात, जेथ पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरीसिये भूमिके समाधी राहे. प्रवृत्तीचा विस्तार म्हणजे आशा, इच्छा, अपेक्षा इत्यादीने करणारा भविष्यकाळ व स्मृतीचे स्मरण होत राहणारा भूतकाळ, दोन्ही सोडून देऊन वर्तमानात राहणाऱ्या वर वर्णिलेल्या अमर्याद शांततेच्या अनुभवात राहणाऱ्या साधकास समाधी साधते व तो समाधीत स्थिर होतो. मनातील शब्द म्हणजे विचार हे भविष्यकाळाशी किंवा भूतकाळाशी संबंधित असतात व ते समाधीस प्रतिबंध करत असतात. वर्तमानात शांततेचा अनुभव घेत मनातील शब्द अर्थात विचार संपलेल्या अवस्थेत समाधी घटित होते. आता 5 मिनिटासाठी सुखासनात बसा. मनात येणाऱ्या विचाराकडे साक्षीभावाने, सजगतेने व विवेक जागृत ठेवून पाहत राहा. सर्व विचार भूत किंवा भविष्यासंदर्भात असल्याचे लक्षात येईल. विचार हळूहळू क्षीण होत असल्याचा अनुभव घ्या. अर्थात हे आपल्याला करताना श्रवण आपल्याला बंद करावं लागेल आणि हा अनुभव घ्यावा लागेल. येणे उपाये योगारूढू, जो निरवधी जाहला प्रौढू, तयाची या चिन्हांचा निवाडू, सांगेन ऐके. ओवी क्रमांक 61 माऊली म्हणतात, आता या ठिकाणी अष्टांग योग जो पातंजल योगशास्त्र म्हणून संबोधल्या जातो, ओळखला जातो, या नावाप्रमाणे पातंजल योगाची 8 अंगे आहेत. या 8 पायऱ्या आहेत असे समजणे योग्य नाही, आवश्यक तर मुळीच नाही. यम व नियम पूर्णता साधल्यानंतरच आसन, प्राणायाम, ध्यानाभ्यास सुरू करावा असे नाही. सर्वच अंगे एकाच वेळेस सुरू करावीत. यमनियमांचे शक्य तितके पालन करावे. ज्ञानेश्वरीचा वाचक मुमुक्ष असल्यामुळे तो यमनियमांचे, वैराग्याचे शक्य तितके पालन करीतच असतो. तथापि गृहस्थाश्रमातील साधकाने ब्रह्मचर्य या यमाचे पालन करणे शक्य नाही. सारांश, यमनियमांचे कारण पुढे करून साधकाने प्राणायाम आणि ध्यानाभ्यास करणे टाळू नये. अशा रीतीने ओवी क्रमांक 55 पासून सांगितलेल्या अष्टांग योगाच्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या उपायाच्या साह्याने व माऊलींनी सोपा केलेला ध्यानाभ्यास म्हणजे समाधी अभ्यास पुष्कळ काळ झाला. अशा रीतीने योगारूढत्व प्रौढत्वास आले, परिपक्वता आली. अशा साधकाची निवडक लक्षणे तुला सांगतो. आता पुढच्या श्लोकामध्ये अशी लक्षणं आपल्याला ऐकायची आहे. श्लोक क्रमांक 4. यदा इंद्रियार्थेषु न कर्मस्वनुष्जते, सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. योगी जेव्हा शरीर व मनाद्वारे भोगावयाच्या विषयांच्या ठिकाणी आणि कर्माच्या ठिकाणी आसक्त होत नाही आणि जेव्हा सर्व संकल्पाचा संन्यास अर्थात त्याग करतो, तेव्हा त्या योग्याला योगारूढ असे म्हणतात. आणि यावर माऊलींचं संकीर्तन आहे. पहिल्या ओवीत माऊली अनुभूतीच सांगतात, म्हणतात, तरी जयाची या इंद्रियाची या घरा, नाही विषयाची या एरझारा, जो आत्मबोधाची या ओवरा पहुडला असे. त्याच्या इंद्रियरूपी घरात म्हणजे मनात विषयांचे येणे जाणे होत नाही आणि तो आत्मबोध जेथे होतो त्या चिदाकाशाच्या खोलीत स्थिरतेने
सबुरीने, सावध व प्रसन्न चित्ताने विश्रांती घेत असतो. जयाचे दुःखाचे निअंगे, जयाचे सुख दुःखाचे निअंगे, झगटले मानसचे वो नेघे, विषय पासिही आलियासे नरिगे, हे काय म्हणावनी. प्रापंचिक घटनामुळे, आघातामुळे सुखदुःखाची निर्मिती होऊन धक्के बसले तरी मनाची निश्चलता विचलित होत नाही. मनात आपोआप विचार येत राहणे हा प्रकार पुन्हा सुरू होत नाही. विषय जवळ जरी आले तरी ते विषय काय आहेत म्हणून स्मरणाने म्हणजे उत्सुकतेने सुद्धा मन त्यात रेंगाळत नाही, रमत नाही. मनात विकाराचा आवेग निर्माण होत नाही. आता सर्व संकल्प संन्यासी या पदावर माऊलीची ओवी क्रमांक 64. इंद्रिये कर्माच्या ठाई, वाढी नली परी कही, फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. त्याच्या इंद्रियासमोर प्रारब्धवशात कोणतेही कर्म वाढून ठेवले, इंद्रिये प्रसंगवशात कोणतेही कर्म करीत असली तरी त्याच्या मनात फलप्राप्तीसंदर्भात अंतःकरणात चाड म्हणजे इच्छा, आशा, अपेक्षा इत्यादीद्वारे चाहूल, आवड, शब्द नाही. फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. पुढच्या ओवीतही अनुभूतीच आहे. असतेनी देहे ए तुला, जो चेतुची दिसे निदेला, तोची योगारूढ भला ओळखे तू. तो देहधारी असूनही वरील प्रमाणे असतो आणि तो जागृत पुरुषाप्रमाणे सर्व व्यवहार करीत असूनही वृत्तीशून्य अवस्थेत असतो. तोच उत्कृष्ट योग संपन्न आहे असे तू स्वतःला या लक्षणाद्वारे ओळख. तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता, सांगे तया ऐसी योग्यता कवने दिजे. त्यावेळी अर्जुन म्हणाला की अनंता, ही लक्षणे ऐकून मला फार नवल वाटतं बरं. त्याला अशी योग्यता कोण बरे देतो. अर्थात त्याचं उत्तर काय आहे. साधनेच्या दृष्टीने आता पुढील श्लोकात, अनुभूतीच्या दृष्टीने पुढील ओवीत, अशा प्रकारे त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. श्लोक क्रमांक 5 अत्यंत प्रसिद्ध श्लोक. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. साधनांच्या द्वारे म्हणजे स्वतःचा संसार सागरातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःलाच अधोगतीला जाऊ देऊ नये. आपण स्वतःचे मित्र आहोत अथवा स्वतःचे शत्रू आहोत. आता यावर माऊलींच्या रचना. तव हासोनी श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवल नाहे बोलणे, कवनासी काय दिजेल कवने, एथ अद्वैती ये. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले की तुझे बोलणे नवल वाटेल असे आहे. वृत्तीशून्य अवस्थेत राहण्याच्या अभ्यासाने योग संपन्न झालेल्या साधकास आता अद्वैत अनुभवण्यासाठी त्या साधकाला कोणाकडून काय देणे घडेल. अर्थात स्वसंवेद्य आत्मा अनुभवण्यासाठी देणे घेणे ही क्रिया घडत संभवत नसते. आत्मसाक्षात्काराची घटना घडू देण्यासाठी निष्ठेने, उत्सुकतेने, दक्षतेने, प्रसन्नतेने व शांत चित्ताने वाट पहावयाची आहे. पै व्यामोहाची ये शेजे, बडिया अविद्या निद्रुतू होईजे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूंचा. काय विशेष आहे. अविद्या बलवान होण्याचा हा सिद्धांत सांगितला गेला आहे. माऊलीची ही ओवी.
पै व्यामोहाची ये शेजे बडिया विद्या निद्रुतो होईजे ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूंच्या. परंतु मोहादिरूप शय्येवर बलवान अविद्येने ग्रस्त होऊन तो जीव आत्मबोध संबंधाने झोपी गेलेला असतो. ज्याला स्वस्वरूपाचे अज्ञान असते त्याला जन्म मरणरूपी दुष्ट स्वप्न भोगावे लागत असते. अविद्येमुळे आत्मस्वरूपाचा विसर पडलेला असतो. जागृती फक्त शरीराने, इंद्रिये, मनबुद्धी मर्यादित असते. मी, माझे कुटुंबीय, माझे स्वकीय अशा पद्धतीने मी हा केंद्रबिंदू होऊन सभोवतालच्या वस्तू, विषय, व्यक्ती, घटनांचे आकलन, राग, द्वेष म्हणजे हवे नको, शीत उष्ण, मान अपमान, सुख दुःख, लाभ हानी, कर्माची सिद्धी असिद्धी, पाप पुण्य, शुभ अशुभ, इष्ट अनिष्ट, प्रिय अप्रिय, अनुकूल प्रतिकूलादी द्वंद्वाद्वारे होत असते. त्यामुळे कितीही सखोलतेने, विस्ताराने, भेदाने म्हणजे बाय ॲनालिसिस आणि सिंथेसिस कळले, कितीही शिक्षण अनुभव प्राप्त केला तरी कळलेले सर्व मी द्रष्टा आहे, मी ज्ञाता आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, मी प्रमाता आहे या माध्यमातूनच म्हणजे वृत्ती प्रवाहातूनच कळलेले असते व कळत राहते. अनुभवाला जे येत असते ते दृश्य, ज्ञेय, कर्म, भोग्य, प्रमेय यापैकी एक आहे. हाच अनुभव येत राहतो, व्यावहारिक असो की आध्यात्मिक. हे माझे ज्ञान, हा माझा अनुभव, मी असा आहे. या सर्वांची बेरीज म्हणजे सध्याचे प्रत्येकाचे जीवन. असे जीवन जगण्याचा अनुभव म्हणजेच आत्मबोधापासून दूर नेणारी अविद्या. हाच अनुभव वाढत राहतो आणि बलवान असलेली अविद्या अजूनच बलवान होत राहते. त्यामुळे जन्म मरण चक्र सुरू राहते. या संदर्भात यापूर्वी येऊन गेलेल्या अध्याय 4 आणि ओवी क्रमांक 163 मध्ये माऊली काय म्हणतात ते आपण पाहू. म्हणतात, मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. मनाचे मनपण गेले. ओवीतील हे चरण अर्थात मनाचे मनपण पूर्णपणे समजण्यासाठी आपल्याला इतर ग्रंथाच्या ऐवजी इथेच ओवी क्रमांक 2 अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 281 282 मध्ये अधिक तपशील दिलेला आहे. आता या ठिकाणी मनाचे मनपण सारांशाने पण समग्रतेने आपण त्याची चर्चा करू शकू. चिदाकाशात वृत्ती प्रवाह म्हणजे विचार प्रवाह, नाम रूप भावना यांचा प्रवाह, संकल्प विकल्पांचा प्रवाह, आठवणींचा प्रवाह सुरू झाला की मन सुरू झाले. वृत्ती प्रवाह संपला की मन संपले. वृत्ती प्रवाह सतत सुरू असतो म्हणून मनास नित्यत्व असल्याचा भास येतो. सारांश, बुद्धी संपत नसते, मन संपू शकते. वृत्तीरहित निर्मनी अवस्था म्हणजे तुर्यावस्था प्राप्त होऊ शकते. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीत मनाचे मनपण संपून गेले. मनाचे मनपण माऊली पुढील प्रमाणे स्पष्ट करतात, जेथे बोलाचा बोलकेपण बंद पडतो. वरच्या ओवीमधले शब्द आहेत, मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलकेपण ठेले. आणि सामान्यतः मन सतत सुरू असते व त्यामुळे सतत बोलले जात असते. कोणाशी तरी संवादाद्वारे बोलणे ऐकणे सुरू असते. समोर कोणीच नसेल तर व्यक्ती स्वतःशी स्मृतीद्वारे बोलत असते. असा अव्याहत सुरू असलेला वाणीचा बोलकेपणा थांबतो. ही अवस्था प्राप्त झाली असता ज्ञेय म्हणजे जाणावयाची वस्तू ब्रह्म आत्मा सापडतो. आत्मा तळहातावर ठेवलेला रत्नासारखा दिसतो. असं माऊलीने जे सांगितलंय ते मनाचं मन पण संपल्यानंतरच तो अनुभवास येतो. आत्मा हा वाणीचा प्रकाशक आहे.
त्यामुळे वाणी कितीही कोणताही शब्दप्रवाह परावाणीसुद्धा आत्म्याचे प्रकाशन करू शकत नाही. अर्थात आत्मा अनुभवास आणून देऊ शकत नाही. शब्द हा स्वतः नाहीसा होऊन आत्मानुभूती प्राप्त करून देतो. अर्थात मनातील शब्दप्रवाह संपल्यानंतर मनाचे मनपण गेल्यानंतरच आत्मा अनुभवास येतो. हे माऊली आपल्याला प्रत्येक ठिकाणी अगदी अधोरेखित करून सांगत आहेत. हे सगळं प्रकरण जे आहे ते त्रिपुटीद्वारे प्राप्त होत असलेले ज्ञान व अनुभव अविद्येस बलवान करीत असतो. म्हणून व्यक्तीकडे ज्ञानाचा म्हणजे शिक्षणाचा व अनुभवाचा संग्रह वृत्ती प्रवाहातूनच म्हणजे द्रष्टा दृष्टी दृश्य, ज्ञाता ज्ञान ज्ञेय, कर्ता क्रिया कर्म, भोक्ता भोग भोग्य, प्रमाता प्रमाण प्रमेय अशा त्रिपुटीच्या प्रवाहातूनच होत जाऊन मी व माझेपणा म्हणजेच अविद्या पुष्ट होत जाते. गीतेत विविध अध्यायात भगवंतांनी सांगितलेली विविध द्वंद्वाची यादी मुद्दाम वर दिली आहे. व्यक्तीच्या आयुष्यात अनुभवावी लागणारी ही प्रमुख द्वंद्वे आहेत. भगवंतांनी गीतेत सांगितलेली द्वंद्वे म्हणजे अध्यायानुसार कोणते द्वंद्व किती वेळ सांगितले, त्यातील उपाय म्हणजे साधना जिज्ञासूनी परिशिष्ट 2 जो या ग्रंथाच्या शेवटी लावलेला आहे. त्यासाठी अर्थात तुम्हाला ग्रंथ प्राप्त झाल्यानंतरच ते शक्य आहे. त्यापैकी सर्वात जास्त वेळेस सांगितलेले द्वंद्व आहे राग द्वेष. अर्थात राग म्हणजे आसक्ती. हे द्वंद्व प्रामुख्याने भगवंतांनी गीतेत 10 ठिकाणी सांगितलेले आहे. या द्वंद्वाचा अनुभव प्रामुख्याने मीला पुष्ट करीत असतो. अशा रीतीने त्रिपुटीचा व द्वंद्वाचा अनुभव अविद्या पुष्ट म्हणजे बलवान करीत असतो. त्यामुळे अविद्याग्रस्त जीव आत्मबोध संबंधाने झोपी गेलेला असतो आणि त्याला जन्ममृत्यूरूप दुष्ट स्वप्न भोगावेच लागत असते. यानंतरची ओवी पाठी अवसात येचे व तैते अवघेची होय वाव, ऐसा उपजे नित्य सद्भाव तोही आपण पाची. 69. नंतर ज्यावेळेस अकस्मात चिदाकाशात स्वसंवेद्य आत्म्याचा बोध जागृत होतो, आधीचे अविद्या बलवान असतानाचे जे ज्ञान होते मी द्रष्टा ज्ञाता करता भोगता म्हणूनचे, ते सर्व मिथ्या म्हणजे अयथार्थ असल्याचे प्रत्ययाला येते. हे उपजलेले यथार्थ ज्ञान नित्य राहते. अर्थात आत्मानुभूती नित्य राहते. आत्मा स्वसंवेद्य असल्यामुळे हा बोध आपल्याच ठिकाणी आपल्याला होतो. माऊली पुढे आपल्याला 70 क्रमांकाच्या ओवीत सांगतात, म्हणोनी आपणची आपणया घातू किजतू असे धनंजया, चित्त देवनी नाथिलिया देहाभिमाना. म्हणून धनंजया, मी देह आहे ही वस्तुस्थिती नसताना देहाभिमान म्हणजे देहांकार चित्तात धारण करून आपणच आपला घात करीत असतो. पुढचा श्लोक 6 सिद्धांत सांगितलाय. बंधुरात्मा मनस्तस्य ऐनात्मैवात्मना जितः, अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते त्वामैव शत्रुवत. ज्याने म्हणजे निरोधाने मन व निग्रहाने इंद्रियासह शरीर जिंकले तो स्वतःचा मित्र ठरत असतो. व जो मन इंद्रिय व शरीरात जिंकत नाही अर्थात प्रपंचात अविद्येत देहतादात्म्यात गुरफटून राहतो, तो स्वतःचे शत्रुत्व करीत असतो. सिद्धांत माऊली सांगतात या ओवीमध्ये, हा विचारोनी अहंकारू सांडिजे, मग असतीची वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. 71. आत्मा अनात्म विवेकाच्या अभ्यासाने अहंकार म्हणजे देहांकार, कर्तृत्व अहंकार, भोक्तृत्व अहंकार विसर्जित झाल्यावर अर्थात सुटल्यावर संपल्यावर आधीपासून असलेला स्वसंवेद्य असलेला पण पूर्वी प्रत्ययास येत नसलेला ब्रह्मस्वरूप आत्मा
आता प्रत्ययाला येऊ लागतो. म्हणजेच आपलीच वस्तू आपल्याला भेटते आणि आपणच आपले कल्याण साधतो, स्वतः स्वतःचा मित्र ठरतो. एरवी कोश कीटकाची या परी, तो आपण या आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. नाहीतर जो शरीर हे प्रेमाचे म्हणजे आवडीचे ठिकाण समजून देह तादात्म्याने राहतो, तो आत्मस्वरूप विसरतो. तो कोश किड्याप्रमाणे आपला आपणच शत्रू होतो. का व कसे ते पुढील प्रमाणे पाहता येईल. कैसे प्राप्तीची ये वेळे, निदैवा अंधळेपणाचे डोहळे, की असते आपुले डोळे आपण झाकी. ऐन लाभाच्या वेळेला करंट्याला आंधळेपणाचे डोळे लागतात आणि तो आपले डोळे आपणच झाकून घेतो. का कवन एकू भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरलो म्हणे, ऐसा नाथिला छंदू अंतःकरणे घेबुनी ठाके. किंवा एखादा मनुष्य वेळ लागल्यामुळे मी आता चोरीला गेलो आहे, उपलब्ध राहिलो नाही म्हणतो व अंतःकरणाला नसलेल्या शोकाचा छंद लावून घेतो. एरवी होयते तोची आहे, परी काई की जे बुद्धी तैसी नोहे, देखा स्वप्नीची ने धाये की मरे साचे. 75. एरवी हल्ली तो जो आहे तो पूर्वीचाच आहे, ब्रह्मरूप आत्माच आहे, पण काय करावे, त्याच्या बुद्धीला तसे वाटत नाही. स्वप्नातील तलवारीच्या वाराने कोणी खरोखरच मरतो काय. जैसी ते शुकाचे नी अंग भरे, नळिका भोवन्नली एरी मोहरे, तरी तेने उडावे परी न पुरे मन शंका. वायाची मान पिढी अटुवे हिये आवडी, टिटांटू नळी धरुनी ठाके. झाडावर पारध्याने टांगलेल्या नळीवर पोपट बसला की पोपटाच्या वजनाने नळी एकदम गोल फिरते. म्हणजे पोकळणारी दोरी वळवून नळी उथळ पाण्यापासून थोडीशी वर झाडाच्या फांदीला टांगलेली असते व पोकळ नळीला पेरू मिरची असा आवडीचा पदार्थ लोंबकळत असतो. तेव्हा त्याने वास्तविक तिथून उडून जावे त्या पोपटाने, परंतु ही नळी सोडली तर आपण पाण्यात पडू व मरू या त्याच्या मनातील शंकेचे समाधान होत नाही आणि मग तो व्यर्थच मानेला पिळे देतो. छाती संकोचित करून त्या नळीला पायांनी आवळून धरून राहतो. म्हणे बांधला मी पुढा, ऐसिया भावनेची या पडे खोडा, की मोकळी या पायांचा चवडा गोवी अधिके. मी खरोखरच बांधलो गेलेलो आहे अशा भ्रामक भावनेच्या खोड्यात तो सापडतो आणि आपले पंजे मोकळे असूनही नळीला बांधून घेतो. ऐसा काजे विन आतुडला, तो सांग पाखाय अनिके बांधिला, मग नसोडीच जरी नेला तोडूनी अर्धा. कारण नसताना अडकून पडलेल्या त्या पोपटाला दुसऱ्या कोणी बांधले आहे काय. अशा स्थितीत त्याला ओढून म्हणजे अर्धा तोडून जरी नेला तरी तो काही केल्या नळी सोडत नाही. कल्पित भयरूपी संबंधाने जसा पोपट स्वतःला बांधून घेतो तसे व्यक्ती कल्पित अविद्येशी स्वतःला बांधून घेते. ओवी क्रमांक 68 मध्ये अविद्येचे स्वरूप वरील 4 ओव्याच्या एका यथार्थ दृष्टांताने सांगितलेले आहे. एका ओवीत 4 दृष्टांत पुष्कळ ठिकाणी आहेत, पण 4 ओव्यात एक दृष्टांत हा एकच म्हणावा. यावरून या दृष्टांताचे महत्त्व लक्षात घ्यावे. पुढच्या ओवीत सिद्धांत सांगतात माऊली, मनोनी आपण या आपणची रिपू, जेने वाढविला हा संकल्पू, येर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नाथिले नेघे. म्हणून कर्तृत्वाभिमान व देहाभिमानाद्वारे जो संकल्पाच्या म्हणजे इच्छा आशेच्या चक्रात सापडला आहे तो आपला आपणच शत्रू होय.
भगवान श्रीकृष्ण म्हणाले की तो संकल्प करीत नाही, मी व माझे हा अभिमान बाळगत नाही, तो स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी ठेवणारा आहे. पुढचा श्लोक आपण आता पाहणार आहोत आणि या श्लोकाच्या चिंतनानंतर आपल्याला ध्यान करायचं आहे. जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. ज्याने मनाचा निरोध व इंद्रियाचा निग्रह साधून मन, बुद्धी व इंद्रियांना जिंकले आहे, ज्याने थंड, उष्ण, सुखदुःख, मान अपमान इत्यादी द्वंद्वास सामोरे जावे लागताना चित्तवृत्तीत विकारांचे आवेग कमी कमी होत जाऊन अखेरीस हर्ष, द्वेषादी विकार उत्पन्न न होता वृत्तीशून्यता साधली आहे, ज्यास अंतःकरणात शांती व प्रसन्नता अनुभवास येते, त्या सर्व जेथे आत्म्याशिवाय दुसरे काही नाही अशी समाधी जागृतावस्थेत ज्या साध्य होते, त्या सच्चिदानंद घन परमात्मा कोठे दूर नसून आत्मरूपाने नित्य प्राप्त असतो. चित्तशुद्धीचे मोजमाप. सारांश. चित्तशुद्धी पूर्ण झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार नाही हे निश्चित व हेच वारकरी संप्रदायात वारंवार सांगण्यात येते. चित्तशुद्ध झाल्यानंतर हे शब्द पूर्णतः सत्य व योग्य असले तरी त्या वाक्प्रचारातील व्यापकत्वामुळे जिज्ञासू व मुमुक्षू सुस्पष्टपणे अजून किती चित्तशुद्धी शिल्लक आहे व अजून किती चित्तशुद्धी झाल्यावर आत्मानुभव येणार आहे हे कळत नाही. लेखक विज्ञानाचा अभ्यासू व व्यवसायाने इंजिनियर असल्याने प्रत्येक गोष्ट योग्य परिमाणाने म्हणजे युनिट व अचूकतेने मोजता येतो म्हणजे मेजरमेंट आली पाहिजे असा स्वभाव चित्तशुद्धी मोजण्याचे परिमाण आहे. अपेक्षेची पातळी, लेव्हल ऑफ एक्सपेक्टेशन व क्षण स्वीकारण्याची क्षमता, एक्सेप्टन्स लेव्हल, या दोन परिमाणाने साधकाने वेळोवेळी अंतर्मुख होऊन स्वतःच आढावा स्वतःच घ्यावयाचा आहे. अपेक्षा, इच्छा, आशा, कामना इत्यादी कमी कमी होत आहेत का? इज लेव्हल ऑफ एक्सपेक्टेशन डिक्रीजिंग? व्यावहारिक आयुष्यात स्वतःची निगडीत संबंधित स्वतःभोवती घडणाऱ्या घटना जशा घडतात तशा अनुकूल किंवा प्रतिकूल दोन्हीही स्वीकारण्याची क्षमता वाढत आहे का? इज लेव्हल ऑफ एक्सेप्टन्स इन्क्रीजिंग? ज्या क्षणात तुम्ही आहात म्हणजे प्रेझेंट मुमेंट, तो क्षण तुम्ही जेव्हा जेव्हा पूर्णपणे म्हणजे 100% स्वीकारता तेव्हा तेव्हा त्या क्षणी आनंदाची अनुभूती होत असते. व्यवहारात अनुकूल घटना घडते तेव्हा ती अनुकूल असल्यामुळे तो क्षण पूर्णपणे स्वीकारला जातो. त्यामुळे चित्त स्थिर होते व आत्म्याचा आनंद चित्तास स्फुरतो. तथापि त्या व्यक्तीस वाटते तो आनंद विषयोपभोगातून अनुकूलतेतून मिळाला आहे. सारांश. आनंद प्राप्तीचे विज्ञान आहे क्षण स्वीकारणे. त्यामुळे चित्तशुद्धीचे परिमाण आहे क्षण स्वीकारण्याची क्षमता, इन्क्रीज इन द एक्सेप्टन्स लेवल, म्हणजे क्षण स्वीकारण्याच्या क्षमतेचा आढावा अंतर्मुख होऊन घेणे व क्षमतेत उत्तरोत्तर वाढ झालेली अनुभवणे. 10 मिनिटे आता आपल्याला सुखासनात बसून राहायचं आहे आणि सध्याची आपली अपेक्षेची पातळी व क्षण स्वीकारण्याची क्षमता याबाबत चिंतन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ध्यान करायचं आहे. ध्यान करताना नेहमी सुखासनात बसून आणि कुठलाही विचार मनामध्ये यायला नको, आला तर नाकारायला नको. मुख्य म्हणजे त्या विचारात रमायचं नाही, तो विचार विरून जाईल. या पद्धतीनं त्या विचाराकडे सजगतेनं मात्र साक्षी भावानं पाहायचं आहे. आणि अर्थात या आपल्या ध्यानामध्ये शिरण्यापूर्वी
माऊलींचा सिद्धमंत्र, पंचाक्षरी सिद्धमंत्र, माझी माऊली.